शाखा जी होती राष्ट्र सेवा दलाची, काँग्रेस सेवा दलाची, तिचा मी शाखा नायक होतो. त्या कमी वयात सुद्धा मला एवढी संधी मिळाली. दादासाहेब पोतनीस वगैरे मंडळी असायची, इतरही मंडळी होती. नाशिकला मी सेवा दलाचं शाखा नायकाचं काम त्या काळामध्ये करत होतो 3 वर्ष. मग ते गांधींच्या दारू गुट्ट्यावर पिकेटिंग करा ते आम्ही करायचं, प्रभात फेऱ्या काढायचं, शिबिरं घ्यायचे. पण 42 लढा पुकारला आणि मग मी त्या चळवळीमध्ये फेकून दिलं स्वतःला. पण त्यावेळेस काय होतं, वातावरण एवढं भारावलेलं होतं की खरोखरच. तुम्ही कुठे होता राहायला? पंचवटीमध्ये, नाशिक पंचवटीमध्ये 42 लढा पुकारला त्यावेळेस. तर पहिलं निदर्शन नाशिकला इतकं मोठं झालं सरकारवाड्यावर विरुद्ध, ते आग लावण्याचा सरकारवाड्याचा प्रयत्न, त्या निदर्शनात मी सामील झालो. माझ्यावर आमचे सेवादल सैनिक होते, काही बरोबरचे कार्यकर्ते काय होते, तुफान लोक जमलेले होते. मग तिथं लाठीमार झाला. आधी लोक हटले नाहीत, नंतर मग अश्रुधूर फोडणार नळकांडी तरी हटले नाहीत. आग लावली, थोडी दुकानांची लुटालूट केली. त्यावेळेस स्वस्त धान्याची दुकानं असायची, रॉकेलच्या परमिटची दुकानं असायची, कापडे परमिटवर विकलं जायचं, सगळ्याचा तुटवडाच असायचा. आणि पोलीस स्टेशन होतं, सरकारवाडा जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये खाली पोलीस स्टेशन होतं. म्हणून जमावाचा रोख या सगळ्या दृष्टीने. शेवटी गोळीबार सुरू झाला आणि गोळीबार सुरू झाल्यावर पांगापांगी झाली. त्यात मी पांगलो अर्थात. पण सगळ्यात मला आज एक गंमत वाटते ती अशी, विचार केल्यानंतर, वर सार्वजनिक वाचनालय होतं नाशिकचं, आजही ते आहे. परंतु ते सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद होतो आणि पुस्तकं तिथं माझं वाचन खूप झालं. म्हटलं जमाव आग लावत होता, मी त्याच्यात होतो. त्या दिवशी जर योगायोगाने ती इमारत वाचली नसती तर ते वाचनालयाचं काय झालं असतं. सगळं वाचनालय भावनेच्या भरात मॉब काय करतो याचा काही विचार नसतो मॉबला. तर ते एक सहज मनाला भावलं. तर मग ह्या 42 चळवळ वगैरे झाली. नंतर मी याला गेलो, संगमनेरला गेलो शिकायला. काही अडचणीमुळे मला संगमनेरला जावं लागलं, सोय नव्हती. संगमनेरला राजू, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी त्यावेळेस इंग्रजी 6वी मध्ये, म्हणजे 6 4 10 आणि 5 15 वर्षाचा होतो. इंग्रजी 6वी नंतर मॅट्रिक असायची त्यावेळेस, बॉम्बे युनिव्हर्सिटी. त्यावेळेस मी वसतिगृह काढलं, बोर्डिंग स्वतः. हो. आणि त्याला शिंदे बोर्डिंगच म्हणायचे. नंतर आम्ही कम्युनिस्ट झालो त्यामुळे लाल बोर्डिंग म्हणायला लागले त्याला. पण मी जवळजवळ 30-40 विद्यार्थी आले, 30-40 विद्यार्थी, आणि आयडियल आदर्श असं तऱ्हेचं उत्तम बोर्डिंग आम्ही वसतिगृह चालवलं. आम्ही डिबेटिंग घ्यायचं, आम्ही मुलांना सगळी कामं करायला लावायचं, सगळे उत्तम काम करायचे. आणि सगळ्यात आणखी आश्चर्यकारक बाब अशी की दर महिन्याला आमची मुलांची एक बैठक असायची, त्याच्यात आत्मपरीक्षण असायचं. आणि त्या आत्मपरीक्षणात सगळं मी काय चुका केल्या, अरे हो, आणि मग मला काय शिक्षा द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे ते मी करतो व्हॉलंटरी. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक.